विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी. आपलं HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या पेपर 2 ऑटोमोटिव्ह डीलरशिप या विषयाच्या प्रकरण क्रमांक 1 मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. प्रकरण क्रमांक 1 जे आहे त्याचं नाव आहे ऑटोमोटिव्ह डीलरची ओळख. आता डीलर किंवा डीलरशिप हा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये वाहन उत्पादक कंपन्यांसोबत करार करून नवीन किंवा जुन्या वाहनांची किरकोळ विक्री या ठिकाणी केली जाते. तर या अभ्यासक्रमात आपण ऑटोमोटिव्ह डीलरशिपच्या व्यवसायाची आपण ओळख करून घेणार आहोत. तर पहिला भाग आहे तो म्हणजे ऑटोमोटिव्ह डीलरची कार्य करण्याची प्रमाणित पद्धत. आता डीलरचं कार्य कसं चालतं ते आपण पहिल्यांदा बघूया. तर पहिला जो आहे तो डीलरचं पहिलं काम जे आहे ते वाहनांचा साठा करणे. डीलरचे मुख्य काम नवीन किंवा जुन्या वाहनांची विक्री करणे हे आहे. त्यासाठी पुरेशा नवीन वाहनांचा साठा डीलरकडे असणे आवश्यक असते. म्हणजे आपण ज्या वेळेला शोरूममध्ये जातो त्यावेळेला आपण बघतो की त्या डीलरकडं वेगवेगळ्या मॉडेलची काही ठराविक वाहनं त्याकडं साठवली आपल्याला दिसतात. आता एवढी सगळी वाहनं घ्यायची म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्याला भांडवलही जास्त लागतं. अशा वेळेला त्या ठिकाणी बँकेकडनं कर्ज घेऊन उत्पादक हा नवीन वाहनांची खरेदी करतो. वाहन विकल्यानंतर उत्पादक कंपनीकडून डीलरला वाहन विकण्याचा मोबदला म्हणून काही रक्कमही मिळते, म्हणजे त्याला आपण कमिशन असं म्हणतो. हे कमिशन वाहनांच्या मूळ किमतीच्या साधारणतः 10 ते 12% इतके असते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वाहनाची किंमत समजा आपण गृहीत धरूया 2 लाख जर असेल तर साधारणतः 20,000 रुपयापर्यंत कमिशन, 20 ते 24,000 रुपयापर्यंत कमिशन त्या ठिकाणी डीलरला हे मिळतं. कंपनीच्या वाहनाच्या मॉडेलनुसार हे कमिशन कमी जास्त प्रमाणात दिलं जातं. आता वाहनाचं मॉडेल, त्याची किंमत, त्यानंतर त्या वाहनाचं मॉडेल ज्याला आपण टॉप एंड मॉडेल म्हणतो किंवा त्या लोअर मॉडेल म्हणतो की ज्याच्यावरून त्या ठिकाणी त्या वाहनाची किंमत ठरते, त्यावरून त्या ठिकाणी हे कमिशन हे ठरत असतं. ह्याच्यानंतर दुसरा जो आकडा आहे तो म्हणजे वाहनाची किंमत ठरवणे व प्रेरके. डीलरने वाहनाची किंमत जास्तीत जास्त विक्री करावी म्हणून कंपनी डीलरला प्रेरके देते. म्हणजे त्या ठिकाणी काही आमिष त्या ठिकाणी डीलरला दाखवलं जातं. जर एखादे वाहन डीलरकडून जास्त काळ विकले जात नसेल तर कंपनीकडून त्याच्या कंपनी किमतीमध्ये त्याला सूट दिली जाते. आता काही मॉडेल असे असतात वाहनाची की लवकर खपत नाहीत. बऱ्याच वेळेला काय होतं, डीलरकडे ते वाहन पडून राहिलेलं असतं आणि ते वाहन पडून राहिल्यामुळे त्या ठिकाणी ते डीलरचं नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी कंपनी काय करते तर काय ठराविक काळासाठी त्या ठिकाणी त्या वाहनाची किंमत ही थोडीशी कमी केली जाते की जेणेकरून त्या ठिकाणी डीलरला सुद्धा त्याचं नुकसान त्या ठिकाणी टाळलं जातं. त्यानंतर तिसरं आहे व्यवस्थापन व विक्री. डीलरचा माल हा डीलरशिपचं व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापकाची नेमणूक करतो. व्यवस्थापक हे विक्री प्रतिनिधी यांची नेमणूक करतो. विक्री प्रतिनिधी वाहनाची जास्तीत जास्त विक्री व्हावी म्हणून डीलर विक्री प्रतिनिधींना कमिशन किंवा बोनस देतो. म्हणजे जसं कंपनी ही डीलरला आमिष दाखवते त्याचप्रमाणे जो व्यवस्थापक आहे तो व्यवस्थापक त्याच्या हाताखाली असणारे जे सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्याला आपण म्हणूया, ज्याला आपण विक्री प्रतिनिधी असं म्हणतो, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काही प्रकारचं कमिशन किंवा हे बोनस देऊ करतात की जेणेकरून त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाहन हे त्यांच्याकडनं विकली जावेत. ह्याच्यानंतरचा भाग आहे अर्थ व विमा. या विभागातील कर्मचारी हे ग्राहकांना वाहन खरेदी करण्यासाठी बँकेचे कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करतात. आता जनरली ज्यावेळेस आपण एखादं वाहन खरेदी करायला जातो त्यावेळेस साहजिकच ते वाहन घेण्याची सगळी किंमत आपल्याकडे नसते. आपण त्या ठिकाणी काय करतो की काही ठराविक अमाऊंट आपण भरतो आणि बाकीची अमाऊंट जी आहे किंवा राहिलेली जी किंमत आहे ही आपण बँकेचं किंवा एखाद्या पतसंस्थेचं कर्ज काढून
त्या ठिकाणी ते भरण्याचं काम करत असतो. तर हे कर्ज आपल्याला सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांची ठिकाणी नेमणूक केली जाते. तसेच ते वाहनांची वॉरंटी व विमा विकण्यात सुद्धा काम करतात. हे जनरली आजकाल सगळे डीलर्स काय करतात की एका छत्रीखाली या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देतात. म्हणजे त्या ठिकाणी बँकेचं कर्ज किंवा काही विमा कंपन्यांशी त्यांनी टायअप केलेलं असतं, त्या विमा कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतात. म्हणजे वाहन खरेदी केल्यानंतर आपल्याला बँकेची किंवा त्या ठिकाणी विमा कंपन्यांचे त्या ठिकाणी खेटे घालण्याची गरज नसते. तर सगळंच एकाच ठिकाणी त्या ठिकाणी मिळाल्यामुळं त्या ठिकाणी ग्राहकसुद्धा खुश होतो. बऱ्याच वेळा या विभागाला डीलरशिपचा समोरील भाग, ज्याला आपण फ्रंट एंड असं म्हणतो. पुढचा जो यातला भाग आहे तो म्हणजे पार्ट्स व सर्व्हिस, पार्ट्स सर्व्हिस आणि बॉडी शॉप. हा डीलरशिपचा ज्याला आपण बॅक एंड म्हणजे मागील भाग असं म्हणूया. यामध्ये 3 विभाग असतात: स्पेअर पार्ट्स, सर्व्हिस आणि बॉडी सर्व्हिस. या विभागात वाहनांची दुरुस्ती व देखभाल केली जाते. जनरली ज्यावेळेस वाहन विक्री केल्यानंतर त्या ठिकाणी त्या वाहनाची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी किंवा सर्व्हिसिंग करण्यासाठी त्या डीलरला सर्व्हिस सेंटर त्या ठिकाणी उभारणं गरजेचं असतं. आता सर्व्हिस सेंटर त्या ठिकाणी उभारणी केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे स्पेअर पार्ट्स ठेवणे हे ओघानच येतं. तसंच काही वाहनांची समजा जर ॲक्सिडेंट झाला तर अशा वाहनांचे तिथं दुरुस्ती करण्यासाठी सेपरेट बॉडी शॉप त्या ठिकाणी असणं हे गरजेचं असतं. या बॉडी शॉप विभागात वाहनांची बॉडीची दुरुस्ती व संबंधित कामे ही केली जातात. तर स्पेअर पार्ट विभागात वाहनांच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग हे साठवले जातात. पार्ट्स, सर्व्हिस व बॉडी शॉप हे विभाग डीलरच्या उत्पादनात कायम हे भर घालत असतात. तसेच डीलर्सचा ग्राहकांचा संपर्क वाढवण्यासाठी हा विभाग मदत करतो. ज्या डीलरची किंवा ज्या कंपनीचं सर्व्हिस स्टेशनची संख्या जास्त असेल त्या वाहनाचा खप हा नेहमी जास्त असतो. उदाहरणार्थ आपण जाता जर मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर कार सेगमेंटमध्ये त्या ठिकाणी मारुतीचं जवळजवळ 45 ते 50% त्या ठिकाणी मार्केट शेअर आहे. याचं कारण असं की मारुतीची सर्व्हिस स्टेशनची जी चेन जी आहे ती अगदी तळागाळामध्ये अगदी खेडोपाडीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या वाहनाची सेवा पश्चात सेवा खूप चांगली असते अशा वाहनाचा सुद्धा त्या ठिकाणी खप हा खूप चांगला होतो. म्हणून आजकाल सर्व कंपन्या त्या ठिकाणी सर्व्हिस स्टेशन आणि बॉडी शॉप हे उभारण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून त्यांच्या वाहनांची जास्तीत जास्त विक्री ही होणे गरजेचं असतं. ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे डीलरशिपमधील विविध विभाग. आता डीलरशिप म्हणजे ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखाद्या कंपनीची डीलरशिप घेते त्यावेळेला त्या कंपनीमध्ये आवश्यक असणारे जे विभाग आहेत या विभागांची या ठिकाणी आपण माहिती घेऊया. याचा पहिला विभाग जो आपण बघतोय तो म्हणजे विक्री विभाग. या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला एका कंपनी शोरूम या ठिकाणी दाखवले. या शोरूममध्ये इथं एक तुम्हाला ग्राहक इथं दिसेल आणि हा जो असतो हा विक्री प्रतिनिधी असतो. तो त्या कंपनीची जी काही गाडी आहे त्या गाडीविषयीची माहिती त्या ग्राहकाला देण्याचं काम करत असतो. आता या ठिकाणी विक्री विभागामध्ये कुठले विभाग येतात ते या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघूया. पहिला जो विभाग आहे त्याचं नाव आहे जाहिरात विभाग. डीलर त्याच्याकडे असलेल्या वाहनांची टेलिव्हिजन, रेडिओ, वर्तमानपत्र तसेच इतर माध्यमांद्वारे त्या ठिकाणी जाहिरात करतो आणि या जाहिरातीच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. यामुळं डीलरकडे असणाऱ्या वाहनांची लोकांना माहिती मिळते. त्या वाहनाची असणारी टेक्निकल स्पेसिफिकेशन असतील किंवा त्याच्यामध्ये नवीन नवीन ज्या काही सुविधा ह्या कंपनीने दिल्यात या आपल्याला कळू शकतात आणि अशा कारणानं त्या ठिकाणी वाहनाची जास्तीत जास्त जेवढी जाहिरात होईल तेवढ्या वाहनाचा खप हा वाढत जातो. पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे संभाव्य ग्राहकाला आवाहन करणे. आता संभाव्य ग्राहक जो असतो हा त्या ठिकाणी अदृश्य आहे, तो तुम्हाला डोळ्यात दिसत नाही आहे.
परंतु ज्या वाहनांची वाहन घेण्याची कॅपॅसिटी आहे अशा वाहनांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काय केलं जातं त्याला आपण संभाव्य ग्राहकाला आवाहन करणे असं म्हणतो. यामध्ये विक्री प्रतिनिधी लोकांना कार पाहण्यासाठी आकर्षित करण्यासाठी लोकांना फोनवरून बोलवतात किंवा त्या ठिकाणी पत्र, ईमेल याद्वारे लोकांशी किंवा आजकाल नवीन व्हॉट्सअप अशा सोशल मीडियाद्वारे सुद्धा त्या ठिकाणी या लोकांना आवाहन केलं जातं. याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे प्रात्यक्षिक दाखवणे. जेव्हा संभाव्य ग्राहक शोरूममध्ये येतो तर ज्या वेळेला तुम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करतो किंवा ज्यावेळेस तुम्ही त्यांना फोनवर सांगता किंवा त्या ठिकाणी नवीन व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमांद्वारे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यावेळेला ग्राहकामध्ये वाहन घेण्यासंदर्भात किंवा त्या कंपनीच्या ते नवीन मॉडेल घेण्यासंदर्भात त्याच्यामध्ये जी उत्सुकता निर्माण होते अशा वेळेस तो जो ग्राहक आहे तो हा इथं कंपनीमध्ये पोहोचतो. जेव्हा संभाव्य ग्राहक शोरूममध्ये येतो तेव्हा विक्री प्रतिनिधी त्यांना अशा प्रकारची कार आवश्यक आहे, कशा प्रकारची कार आवश्यक आहे ते पाहतो व त्यांना कारच्या वैशिष्ट्यांचे प्रात्यक्षिक दाखवतो. यामुळे कारच्या विक्रीची संधी वाढत असते. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे विक्रीसाठी वाटाघाटी करणे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे निगोशिएशन. म्हणजे ज्यावेळेला एखादी कंपनी त्याची जी एक शोरूम किंमत असते ही ज्यावेळेस त्या ठिकाणी ग्राहकाला सांगते त्यावेळेला त्या वाहनाच्या किमती संदर्भात त्या ठिकाणी वाटाघाटी ह्या होत असतात. आपण स्वतः त्या ठिकाणी आपण नेहमी अनुभव घेतो की किंमत कमी जास्त करण्यासाठी जी आपण वाटाघाटी करतो त्याला आपण विक्री संदर्भातील वाटाघाटी असं म्हणतो. संभाव्य ग्राहकाचे परीक्षण करून झाल्यानंतर एकदा गाडी घ्यायचं आपलं ठरलं की त्याच्यानंतर त्या ग्राहकाला कार घेण्यासाठी पटवणे हे विक्री प्रतिनिधीचे काम असते. यासाठी ग्राहकाला कार खरेदीचे फायदे व मूल्य सांगून वाटाघाटीची प्रक्रिया सुरू करतो व ग्राहकाला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडतो. हे अशा प्रकारचे या ठिकाणी 4 विभाग आपण या ठिकाणी बघितले विक्री विभागामध्ये की ज्याच्याद्वारे जास्तीत जास्त ग्राहक या ठिकाणी आकर्षित केले जातात. ह्याच्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो, या आफ्टर सेल सर्व्हिसमधील जे काही विभाग आहे त्यातला पहिला विभाग आहे त्याचं नाव आहे स्पेअर पार्ट विभाग. या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये कंपनीमध्ये असणारं स्पेअर पार्टचं विभाग या ठिकाणी तुम्हाला दाखवले आहेत. या ठिकाणी वाहनासाठी लागणारी आवश्यक अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट्स हे इथं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. हा विभाग सेवा विभागाअंतर्गत काम करतो. म्हणजे ज्याला आपण आफ्टर सेल सर्व्हिस असं म्हणतो त्याच्यामध्ये हा काम करतो. हा विभाग वाहनांची दुरुस्ती व सर्व्हिसिंगसाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टचा पुरवठा डीलरच्या सेवा विभागाला करतो. तसेच इतर स्थानिक सर्व्हिसिंग सेंटरला व सामान्य ग्राहकाला पार्टची किरकोळ विक्री करण्याचे कामही हा विभाग करतो. पार्ट्स विभागात दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागाचा व ॲक्सेसरीजचा शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या ठिकाणी साठा केला जातो. स्पेअर पार्ट विभागाचे काम हे आपण पुढे या ठिकाणी बघणारच आहोत. याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ज्याला आपण सेवा विभाग असं म्हणतो. डीलरशिपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. वाहन विकल्यानंतर त्याची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी हा विभाग काम करतो. यामध्ये ग्राहकाकडून त्याच्या वाहनासाठी प्रशिक्षित केलेले अनेक सेवा तंत्रज्ञ ज्याला आपण मेकॅनिक असं म्हणतो हे मेकॅनिक या ठिकाणी असतात. तसेच ग्राहकाला मदत करण्यासाठी सेवा सल्लागार ज्याला आपण सर्व्हिस ॲडवायझर असं म्हणतो हे उपलब्ध केले जातात. सेवा सल्लागार हे ग्राहकाला मेंटेनन्स पॅकेजसुद्धा विकण्याचे काम करतात. या ठिकाणी तुम्हाला हे वर्कशॉप या ठिकाणी दाखवले आहे आणि या वर्कशॉपमध्ये या ठिकाणी हे वाहन दुरुस्ती कशा पद्धतीने केली जाते हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सेवा विभागात बघायला मिळतं. सेवा विभागाचे कार्य आपण पुढे बघणार आहेत. यामध्ये वर्क मॅनेजरच्या कार्यावरून लक्षात येईल प्रत्येक विभागातील सर्व्हिस विभागातील कामाची खात्री फक्त साधारणपणे सारखीच असते. सर्व्हिस विभागातील कामाची खरी पद्धत ही पुढीलप्रमाणे. म्हणजे या ठिकाणी सर्व्हिस विभागातील काम कशा पद्धतीने चालतं हे आपण पुढे बघणार आहोत. सर्वप्रथम सेवा सल्लागार ग्राहकाचे स्वागत करतो व ग्राहकाला काही मदत
हवी का असे विचारतो व काय काम करायचं आहे याचे वर्णन रिपेअर ऑर्डर वर लिहितो. नंतर ग्राहक रिपोर्ट ऑर्डरवर त्या ठिकाणी सही करतो. रिपोर्ट ऑर्डरवर दुरुस्तीच्या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रकही असते. म्हणजे ग्राहकांनी त्या वाहनाविषयी काही तक्रारी सांगितल्या असतील, त्या तक्रारी शिवाय नेहमीच्या सर्व्हिसिंग याला अंदाजे किती खर्च येणार आहे त्याचं अंदाजपत्रकही त्या ठिकाणी त्या रिपोर्ट ऑर्डरवर असतं. नंतर ग्राहक घरी जातो किंवा प्रतीक्षालयात बसतो. आता बऱ्याच वेळेला कसं होतं की ज्यावेळेस तुम्ही गाडी नवीन घेता आणि नवीन गाडी घेतल्यानंतर त्या पहिल्या दुसऱ्या सर्व्हिसिंगला फारसा वेळ लागत नाही. अशा वेळेला जर तुमची डीलरचं ऑफिस हे तुमच्या घरापासून लांब असेल तर अशा वेळेला गाडी सोडायला जाणं आणि परत येणं या ठिकाणी खूप जिकिरीचं असतं. तर अशा वेळेला त्या ठिकाणी कमी वेळ लागणार असेल तर अशा लोकांसाठी त्या ठिकाणी डीलर काय करतो, एक प्रतीक्षालय म्हणजे त्या ठिकाणी एक वेटिंग रूम त्यांनी तयार केलेली असते. या वेटिंग रूममध्ये एक TV दिलेला असतो किंवा मनोरंजनासाठी त्या ठिकाणी काही गाणी वगैरे लावली असतात किंवा काही वेळेला त्या ठिकाणी तुमच्या गाडीचं काम कशा पद्धतीने चाललं आहे हे सुद्धा तुम्हाला मॉनिटरच्या साहाय्याने त्या ठिकाणी दाखवलं जातं. काही पुस्तकं त्या ठिकाणी ठेवली असतात की जेणेकरून तुमच्या गाडीचं सर्व्हिसिंग होतपर्यंत तुमचं वेळ घालवण्यासाठी लागणारी जी काही साधनं आहेत ती त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली असतात. एकदा रिपेअर ऑर्डर पूर्ण झाल्यावर सेवा सल्लागार हा मेकॅनिकला काम करण्यास सांगतो. यानंतर मेकॅनिक कार त्याच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जातो व काम सुरू करतो. बऱ्याच बाबतीत जेव्हा ऑइल बदली करायची किंवा मेजर रिपेअर वर्क करायचं असते तेव्हा मेकॅनिक दुरुस्तीसाठी लागणारे पार्ट्स डीलरच्या भांडारातून घेतात किंवा जे पार्ट त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत ते बाहेर मागवतात व त्याचे बिल त्या ठिकाणी रिपेअर ऑर्डरवर दिले जाते. वाहनाचे सर्व काम झाल्यावर वाहन पाण्याने धुतले जाते आणि ते वाहन पार्किंगच्या जागेत उभे केले जाते. या ठिकाणी ग्राहक येऊन आपले वाहन घेऊन जातो. नंतर सेवा सल्लागार खर्चाचे बिल बनवतो व ते ग्राहकाला देतो. बिल बनवताना त्यामध्ये काही सूट आहे किंवा बदललेला पार्ट वॉरंटीत येतो का या संदर्भात खात्री करून घेतली जाते. नंतर ग्राहक ते बिल कॅशियरला अदा करतो. ग्राहक कॅशियरला बिलाचे पैसे देऊन गाडी घेऊन जाताना सेवा सल्लागार गाडीचे काम कसे झाले आहे त्यानंतर ते का केले म्हणजे एखादे पार्ट जर ग्राहकांनी जरी सांगितलं नसेल तरी सुद्धा समजा त्या ठिकाणी त्याला जाणवलं की बाबा हा पार्ट आता खराब व्हायला लागला, ह्याच्यामुळे गाडीचं नुकसान होण्याच्या ऐवजी आपण हा आत्ता जर बदलला तर पुढं गाडीचा ॲक्सिडेंट किंवा गाडी रस्त्यात कुठं बंद पडण्यासाठी वाचेल या संदर्भात त्याची माहिती दिली जाते. त्यानंतर पुढल्या सर्व्हिसिंगला जर त्या ठिकाणी तुमची नवीन गाडी असेल तर त्या ठिकाणी तुमच्या काही ती फ्री सर्व्हिसिंग त्या ठिकाणी दिली असतात. तर प्रत्येक सर्व्हिसिंगमध्ये जे काही काम केलं जातं याची माहिती त्या ठिकाणी ग्राहकाला दिली जाते. शिवाय पुढल्या सर्व्हिसिंगला काय करायचं आहे याची सुद्धा माहिती आगाऊ त्या ठिकाणी ग्राहकाला दिली जाते. एवढं सांगून त्या ठिकाणी त्या ग्राहकाचा निरोप घेतला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पेपर 2च्या पहिल्या व्हिडिओमध्ये या डीलरची जी प्राथमिक ओळख आहे किंवा त्याच्या डीलरच्या विभागाची वेगवेगळी कामं जी चालतात त्याची सुरुवातीची जी काही माहिती आहे ही आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितली. ही माहिती आपल्या सगळ्यांना समजली असेल असं समजतो आणि थांबतो.